काही ना काहीतरी बिझनेस करा. तुम्ही सगळ्यात पहिली स्टेप काय घेता बिझनेस करायला? थोडंसं बोललात ना, तर मला असं वाटेल की एक तास बडबड करतो. त्यामुळे थोडंसं तुम्ही काय करता बिझनेस जर तुम्हाला करायचं असेल चालू, तुम्ही काय करता सगळ्यात? एखादी जागा घ्या, स्वतःचं ऑफिस कराल, काहीतरी कुठेतरी एस्टॅब्लिशमेंट कराल. तसं डिजिटल मार्केटिंगमध्ये काय करावं लागेल तुम्हाला काय वाटतं? लॅपटॉप ठीक आहे. लॅपटॉप ही टेक्निकल गोष्टी झाल्या, त्या सगळ्या आहेत आपल्याकडे. इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, सगळं आहे. अजून काय? स्वतःची वेबसाईट. एकदम बरोबर, स्वतःची वेबसाईट पाहिजे. कारण हल्ली जर स्वतःची वेबसाईट नसेल आणि तुमचा कितीही मोठा बिझनेस असेल तर तुमची वेबसाईट नाही म्हणून तुमचा ब्रँड इथे कमी होईल. त्यामुळे तुमची स्वतःची वेबसाईट पाहिजे. कोणाकोणाची वेबसाईट आहे इथे? कोणी स्वतः बनवली? एकच हातवर, एक हातवर आहे. ठीक, तुम्हाला काय होतं? स्वतः बनवली खूप चांगली गोष्ट असते. बरं, वेबसाईट बनवली त्यांनी किती खर्च केला? वेबसाईट ज्यांनी बनवली हातवर केला होता, त्यांची आहे वेबसाईट. नाही, ज्यांची वेबसाईट आहे बनवून घेतली बाहेर, त्यांनी खर्च किती केला होता? तुमची वेबसाईट होती, किती खर्च केला होता? 25,000. अजून कोणी वेबसाईट इकडे कोणी दिलं? 24,000 पर इयर. 24,000 पर इयर. बरं, म्हणजे 25-24. अजून कोणी याच्या जवळपास 65,000. ई कॉमर्स वेबसाईट आहे? नाही, 65,000. बरं, कुठनं? सोलापूरमधूनच बनवून? पुण्यातून बनवून घेतली म्हणून सुटला. ठीक. तर आता आपण इथे काय करणार आहोत? वेबसाईट बनवणं शिकणार आहोत. थोडक्यात वेबसाईट तुम्ही सगळे बनवू शकता. मी माझी बॅकग्राऊंड तुम्हाला मागायची सांगितली, त्याच्यात पुढे तुम्हाला माझं आयटीचं नॉलेज सांगितलं. मला आयटीतलं काही येतं असं बोललो. मी तर पावडर विकणारा माणूस होतो, इन्शुरन्स विकणारा माणूस होतो. वेबसाईटचा माझा गाडी मात्र संबंध नाही, पण मी वेबसाईट बनवतो. 15 मिनिटात वेबसाईट बनवू शकतो. 15 मिनिट्स. तुम्हीही बनवू शकता. जर मी बनवू शकतो तर तुम्हीही बनवू शकता. ती कशी? वेबसाईटसाठी सगळ्यात पहिले काय गोष्टी लागतात? 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे डोमेन नेम लागतं आणि एक म्हणजे होस्टिंग लागतं. तर हे सगळं लिहून घ्यायचं का तुम्ही काही नोट्स देणार? नोट्स मी काही देणार नाही, लिहून घ्या. मी पहिले सांगितलं होतं मी ऑफिसचा खर्च करत नाही, तसा प्रिंटिंग कसलाच खर्च करत नाही. तुम्ही नोट डाऊन करा, कारण तुमच्या हाताखाली गेल्यावर ते लक्षात राहील. कारण मी पण असे बरेच वर्कशॉप आधी करायचो. अजूनही घरी प्रिंट्स फोटो मी वाचल्या म्हणजे हा माझाच अनुभव आहे जो मी तुम्हाला सांगतोय. मी काही वेगळं सांगतो. तो वेबसाईटसाठी काय लागतं? डोमेन नेम लागतं आणि होस्टिंग लागतं. साधारणतः काय खर्च येतो? डोमेन नेम. डोमेन नेम म्हणजे काय माहिती सगळ्यांना? डोमेन नेम म्हणजे जे www. तुमचं जे काय नाव असेल .com, बरोबर? हे डोमेन नेम असेल. आता डोमेन नेम घेण्यासाठी काय खर्च लागतो साधारण काय माहिती? आयडिया? टीव्हीवरती काही ऍड्स तुम्ही बघितले असतील. GoDaddy सगळ्यांना माहिती आहे. GoDaddy आहे. साधारणतः 700 ते 900 रुपये, 1000 रुपये घेतात. ते दाखवतात 99. मार्केटिंग मध्ये येण्याच्या पहिले स्टार बघायला कधी विसरू नका. 99 आणि स्टार असतो. आणि जेव्हा तुम्ही परचेस करायला जाता तेव्हा ती व्हॅल्यू असते. जर तुम्ही 2 वर्षासाठी घेतलं तर दुसऱ्या वर्षाची किंमत 99. पहिल्या वर्षाची असते 700-800. त्यांचा तो काय रेट असेल सगळं मिळून ते 1000ला 2 वर्षासाठी जातं. त्यामुळे मार्केटिंग मध्ये जर तुम्ही स्वतःचं काम जरी करत असाल तरी स्टारचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करा. माझंही आता काहीतरी तुम्ही जर ऐकलं असेल, ब्लॅक फ्रायडे नावाचा काहीतरी प्रकार चालू होता जो US मध्ये असतो. थँक्सगिव्हिंग फेस्टिवल असतो त्यांचा. तर ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये मी पण 40% डिस्काउंट दिलं होतं. माझ्या सगळ्या सर्व्हिसेसवर 40% डिस्काउंट आणि छोटासा स्टार टाकला. कुठल्याही 4 सर्व्हिस घेतलं तर असं तुम्ही करायला लागा. ती फसवणूक नसते. हेच मार्केटिंग, हेच ऍडव्हर्टाइजमेंट. आपण नेहमी म्हणतो ना, अरे यार असं होतं, टर्म्स अँड कंडिशन लिहिलेलं आहे. तुम्ही करायला लागा. करा, अनुभव घ्या, खूप आनंद मिळतो. खूप मला माहिती, खूप आनंद मिळतो. करायला लागा या गोष्टी. तर वेबसाईटमध्ये डोमेन नेम साधारण 1000 रुपयात असतात. आता होस्टिंग बद्दल कोणाला माहिती? होस्टिंग होस्टिंग म्हणजे काय असतं? तुम्हाला थोडंसं बोली भाषेत सांगतो, आपल्या भाषेत. अगदी ते टर्मिनॉलॉजी नाही वापरतो, आपल्या बोली भाषेत सांगतो की होस्टिंग म्हणजे काय असतं की तुम्ही जे www.abc.com असं करता, ते केल्यानंतर जिथे तुम्ही वेबसाईट बनवता, जी सेव्ह करता, ते म्हणजे होस्टिंगची जागा असते. आता हे कसं काय होतं, काय प्रोसेस असते सांगतो. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. माझं नाव पुष्कर आहे. माझ्या मोबाईलमध्ये समजा आता इथला कोणाचा तरी शिवाजी सरांचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. ठीक आहे. मी मोबाईलवर काय करणार, मला कॉल करायचा असेल तर शिवाजी सर वरती मी फक्त डायल करणार. मी नंबर फिरवतो नाही, मी फक्त शिवाजी सर वरती डायल करणार. पुढे काय होणार, माझं नेटवर्क जिओ आहे, त्यांचं एअरटेल आहे. मी जेव्हा डायल करणार तेव्हा जिओचं नेटवर्क जाणार सर्व्हरला. सर्व्हरवरती यांचा जो नंबर आहे त्या नंबरला ते रिडायरेक्ट करणार आणि यांच्या फोनवरती ते वाजणार. बरोबर आहे.
सेम प्रोसेस इकडे होत असते. फक्त इथे प्रोसेस काय, जो सर्व्हर असतो तिथे आपण आपली वेबसाईट सेव्ह केलेली असते. जी आपण वेबसाईट डेव्हलप करतो ती तिथे सेव्ह केलेली असते. जेव्हा तुम्ही www. जे नाव असतं ते जेव्हा तुम्ही गुगलवरती किंवा आपला जो सर्च बार असतो जेव्हा ते एंटर करता, ते एंटर केल्यानंतर तो त्या सर्व्हरला फेच करतो. त्याला सर्व्हर नेम्स असतात, डोमेन नेम, सर्व्हर नेम. आता एवढ्या टेक्निकलमध्ये तुम्ही जाऊ नका, फक्त प्रोसेस समजून घ्या होस्टिंग म्हणजे काय असतं. तर त्या डोमेन नेमवरनं तो त्या सर्व्हरला फेच करतो. सर्व्हरवरती जी आपण बनवलेली वेबसाईट असते, होस्टिंग सर्व्हरवरती जी आपण बनवलेली वेबसाईट असते ती तिथनं जी आपण बनवलेली असते ती सेव्ह झालेली डिस्प्ले होते आणि समोरच्या युजरला दिसते. त्यामुळे आपल्याला होस्टिंग सर्व्हिस का घ्यायची, तर इंटरनेटवरची सर्व्हरवरची एक जागा आपल्याला विकत घ्यायची. ती जागा आपल्याला विकत घ्यायची, त्याच्यावर आपण आपली वेबसाईट सेव्ह करणार आणि त्याचा मग तो सगळा गुगलला आणि याला त्याला जो सगळा लिंक असतो तो लिंक पुढे जात असतो. त्यामुळे होस्टिंग कंपल्सरी लागतं आणि डोमेन नेम कंपल्सरी लागतं. या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये पहिली पायरी टाकली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता होस्टिंग साधारण काय रेट असतो आपण 300 रुपये महिन्यापासून साधारण बेसिक होस्टिंग आहे. 300 रुपये महिना, 3600 रुपयाचं होस्टिंग होतं वर्षभराचं आणि 1000 रुपयाचं डोमेन नेम होतं ते पण 2 वर्षाचं. 99 स्टार असतो, दुसऱ्या वर्षासाठी फ्री असते, 99 रुपये असतात. आता 4500 रुपये खर्च आपल्याला करावा लागतो. कोणाची तयारी आहे वेबसाईटसाठी 4500 रुपये खर्च करायचे? बरेच लोकांचे. पण मी फ्रीमध्ये देणार आहे. पैसे नाही पाहिजे. मी फक्त फेसबुक कॅम्पेनचे पैसे तुम्ही फेसबुकला द्यायचे ते दाखवणार आहे. बाकी आज ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या फ्री सोर्सेस आहेत. याच्यात आता स्टार काय आहे, त्याचे होस्टिंग आणि डोमेन नेम आहे तुम्ही चूज नाही करू शकत. हे आता मी जे दाखवणार तुम्हाला हे तुम्ही प्रॅक्टिस करायची त्याच्यावर. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला जमतंय तेव्हा तुम्ही ते स्वतःचं डोमेन नेम आणि होस्टिंग घेऊ शकता. ठीक आहे. तर आता फ्रीमध्ये कसं घ्यायचं ते आपण बघू. आणि सर एक्झिस्टिंग डोमेन नेम खरेदी केलेला असेल तर ऑलरेडी त्याच्यावरती करू शकतो. मग तो तर होस्टिंग घ्यायला लागेल फक्त मागे. See your value, save your valuable money and get free domain name and hosting. आता मी तुम्हाला असा एक रिसोर्स देतोय ज्याच्यावरती तुम्हाला डोमेन नेम पण फ्री मिळेल आणि होस्टिंग सुद्धा फ्री मिळेल. माझे काही रिसोर्सेस मी शोधत असतो सतत अशा वर्कशॉपमध्ये सांगण्यासाठी. तर आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला तो लिहून घ्या, तो याच्यात तुम्हाला दिसणार नाही. freenom.com. freenom असं गुगलवर टाका. .com आहे का .co.in मला जरा आयडिया नाही पण फ्री हा कालच मला सापडलाय मी तुम्हाला सांगतो. freenom 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 गुगलवर सर्च करा. .com आहे का .in माहिती नाही ते तुम्ही बघा. त्याच्यावरून तुम्ही डोमेन नेम फ्री घेऊ शकता. याच्यामध्ये कसं असतं, समजा आता मला पुष्कर मानवणकर .com पाहिजे तर मला .com मिळणार नाही, पुष्कर मानवणकर .tk मिळेल. पण फ्री आहे, एकही रुपया द्यायचा नाही. फ्रीमध्ये इमिजिएट तुम्ही आता ब्रेक मिळाल्यानंतर तुम्ही ब्रेकमध्ये खरेदी करू शकता. फ्रीमध्ये आहे. फक्त .tk .ql असे काही 2-3 फॉर्मॅट आहेत ते तुम्हाला वापरायला मिळतील. .com .in .co.in मिळणार नाही. पण स्वतःचा कॉन्फिडन्स येण्यासाठी की मी वेबसाईट बनवू शकतो का त्याच्यासाठी तुम्ही वापर करू शकता. याचे फायदे तुम्हाला सांगतो. आता इथे 24,000 25,000 65,000 किंमत आहे. मी तुम्हाला वेबसाईट बनवायला शिकवली, समजा तुम्ही ती स्वतःहून बनवायला लागला तर तुम्ही वेबसाईटचे किती पैसे घेऊ शकता तुम्हीच विचारा. आणि हे सगळ्यांना जमतो. हा बिझनेस आहे वेबसाईट बनवून देणे. मी सगळ्यात पहिले मला बकरा मिळत नव्हता वेबसाईट बनवून द्यायला. असं वाटत होतं काय वेबसाईट बनवणार आहे, असलं इन्शुरन्स वगैरे विकणार आहे, काय वेबसाईट बनवणार. माझा जे प्रत्येकाचा तुमच्या इकडे असेल, आमच्याकडे टपऱ्या फेमस असतात. चहाच्या टपऱ्यावर मी जायचो, त्या चहावाल्याला म्हटलं 1200 रुपये वेबसाईट बनवत होतो, मला पैसे देतो. मला डोमेन नेम तेव्हा फ्री वगैरे माहिती नव्हतं. मला तेव्हा डोमेन नेम घ्यायचं होतं, होस्टिंग घ्यायचं होतं, म्हणून त्याकडे पैसे घेतले होते. ते त्याच्यासाठी घेतले होते, मी काही घेतले नव्हते. आणि मी खरंच त्याची वेबसाईट डेव्हलप करून दिली. आता ते त्यांनी होस्टिंग कंटिन्यू केलं नाही, पण ते आणि मी त्याच्यावर प्रॅक्टिस केली. त्याच्यावर 5-6 वेबसाईट बनवून बघितल्या त्याच्यात पैसे बनवून दिल्या. तोही खुश झाला, मी खुश झालो, माझी प्रॅक्टिस झाली. तर आता तुम्हाला मी फ्री रिसोर्स पण देतोय, तर तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करा आणि वेबसाईट नक्कीच बनवू शकता. कशी ते बघू. वेबसाईटसाठी या सगळ्या गोष्टी लागतात, बरोबर आहे. सगळे चेहरे एकदम गंभीर झाले. काय HTML CSS काय JavaScript काय PHP काय, पण हे सगळं असतंच वेबसाईटमध्ये. पण हे आपल्याला रेडीमेड मिळणार आहे, आपल्याला याच्यात काही करायचं नाही. ते काय टूल आहे आपण करू. हे सगळं समजा तुम्हाला येत असेल, येत नसेल, तुम्ही कोणाकडनं तरी जशी येते बनवून घेतली तशी तुम्ही बनवून घ्या, बरोबर आहे. त्याचे काय तो
मनाला वाटेल ते तुमची काय लेवल आहे ते बघून, कारण याच्यात काही डोक्याचंच काम असतं. तर वर्डप्रेस असं टूल आहे, त्याच्यामधून तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप फीचरनी खूप लवकरात लवकर वेबसाईट बनवू शकता. कोणाकोणाला वर्डप्रेस माहिती आहे इथे? प्रामाणिकपणे हात वर करा, म्हणजे मला लक्षात येईल. कोणालाच वर्डप्रेस नाही माहिती? आय थिंक फक्त तुम्हाला माहिती, बाकी कोणालाच नाही माहिती. सिरियसली तुम्हाला वर्डप्रेस कोणालाच माहिती नाही? ठीक आहे, तुमच्यासाठी हे सगळंच खूप नवीन आहे, म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं. आम्ही अंगणवाडीत आहे. नाही ठीक आहे, डिजिटल लिव्ह आहेत आपला. तर तुम्ही नक्कीच तुमची वेबसाईट बनवू शकता. तुम्हाला जर खरंच माहिती नसेल तर काम करायला लागा, खरंच खूप पैसा मिळतो. तुम्हाला वेबसाईट बनवण्याचे मी रिसोर्सेस पण देईल. नुसतं मी तुम्हाला इथे बनवा, करा, काम करा असं सांगणार नाही. मी काही रिसोर्सेस पण देईल जिथनं तुम्ही कामं घेऊन कामं घरी बसून करू शकता आणि हजारो नाही लाखो कमवू शकता, कारण मी कमवले म्हणून मी हे काम असं तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. आता वर्डप्रेस आपण थोडक्यात बघूयात. गुगलवर जा, हे नको. मी तुम्हाला आता एक वेबसाईट थोडक्यात बनवून दाखवतो. वर्डप्रेसचा वापर कसा करायचा आणि फ्री डोमेन होस्टिंग कसं घ्यायचं ते बनवून दाखवतो. क्रोमला सांगतो ना, सांगतो सगळे एक्सप्लेन 000 webhost.com 000 webhost. तुम्हाला दिसेल समोर स्क्रीनवर 000 webhost.com. आपल्याला वेळ खूप कमी मिळालेला आहे, मला अपेक्षित थोडा अजून जास्त वेळ होता, त्यामुळे आपण थोडं पटापट करूया. तुम्हाला डाऊट्स असेल तर आपण डाऊट्सचा नंतर सेशन घेऊ. माझ्या वन डे वर्कशॉपचं मी खूप वन डे वर्कशॉप घेतले, एक वैशिष्ट्य आहे डाऊट्स येतच नाही, कारण सगळं समजतं, सगळं छान वाटतं. पण जर तुम्ही खरंच करायला लागलात ना तर तुम्हाला डाऊट्स येतील आणि मी एनी टाईम तुम्हाला सपोर्ट करायला तिथे असेल. म्हणजे आज मला माहिती तुम्हाला डाऊट्स काय सगळं तुम्हाला असं छान छान वाटेल, कळेल, पण डाऊट्स तुम्ही जेव्हा कराल तेव्हा येतील आणि ज्यांना डाऊट्स येतील ते बरोबर माझ्याकडे येतील, त्यांना नक्की मदत करेल. आता इथे तुम्हाला दिसतंय फ्री वेब होस्टिंग, दिसतंय सगळ्यांना दिसतंय? फ्री वेब होस्टिंग, साइन अप फॉर फ्री, एकही रुपया द्यायचा नाही. होस्टिंग आणि डोमेन नेम दोन्ही फ्री मिळणार. आता तुम्हाला सगळंच नवीन असल्यामुळे फक्त प्रोसेस बघा, एक दोन वेळा करा, मग तुम्हाला ते थोडं थोडं आयडिया येईल, लक्षात द्या. प्रीमियम क्वालिटी होस्टिंग कम्प्लिटली फ्री, 99% अपटाईम. म्हणजे कधी कधी तुम्ही वेबसाईटला एखाद्या जात असाल तर ती दिसत नाही, पटकन एरर येतो, तर ते होस्टिंगचा प्रॉब्लेम असतो, ते काही काही अपडेट करत असतात. तर आपण आता इथे साइन अप करून बघूयात फ्रीमध्ये. आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे फ्री वेब होस्टिंग, त्याचं तुम्हाला काय काय मिळेल, काय काय नाही मिळणार. ठीक आहे, ते गेट इट फॉर, बाकी आपण टेक्निकलमध्ये जाऊ नये. गेट फॉर फ्री, जे आपल्याला फ्री म्हटलं की आपण पहिले जात असतो. कोणाचा जीमेलचा ईमेल आय डी चालू असेल, लगेच इथं आता ॲक्सेस असेल, त्यांनी मला द्या, मी त्यांचं याच्यात करून सांग. DM SA ॲक्सेस आहे ना. इथे तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाका फ्री साइन अपला, जो तुमचा जीमेल आता सगळे देतात, तर इथे तुम्ही तुमचा ईमेल आय डी द्या. पासवर्ड मी 1 2 3 4 5 6 @abc. ठीक आहे. आता खाली वेबसाईट नेम म्हणलेलं, जो मगाशी मी स्टार म्हणलो ना, स्टार, तो स्टार इथे अप्लाय होतो. होस्टिंग तुम्हाला टोटल फ्री मिळणार, पण डोमेन नेम घेताना तुम्हाला जे डोमेन नेम पाहिजे ते मिळणार नाही. त्या डोमेन नेम मध्ये यांचे ब्रँडिंग हे करणार, कुठेतरी काहीतरी त्यांचाही फायदा व्हायला पाहिजे. त्यामुळे मग आपण ते करून बघूया. प्रॅक्टिससाठी खूप चांगलं. काय घ्यायचं नाव? हे प्रॅक्टिससाठीच दाखवायला. आता मी भोसले लिहिले, दिसते सगळ्यांना? भोसले खाली तुम्हाला क्लिक दिसत असेल तर बघा, खाली लिंक क्रिएट झालेली भोसले.000webhost.com. दिसत नसेल तर मी सांगतो, जे खाली दिसते तुम्हाला थोडं थोडं एकदम असं ब्लरमध्ये, ते भोसले.000webhost.com म्हणजे ही यांची वेबसाईटची लिंक आहे. आता इथे फक्त तुमच्या नावाच्या पुढे डॉट लागून या कंपनीचं मार्केटिंग होणार. प्रॅक्टिस पुरतं हे आपण करू शकतो, तुमचा कॉन्फिडन्स येईपर्यंत. कॉन्फिडन्स एकदा आला की तुम्ही पेड व्हर्जनला जाऊ शकता, म्हणजे ते तो खर्च करावा लागेल निश्चित. तर पासवर्ड पण क्रिएट करावा लागेल की पासवर्ड आता जो मी दिला तो आपला पासवर्ड क्रिएट करायला लागेल, जो आपण तोच पासवर्ड.
थोडक्यात नवीन पासवर्ड. नवीन पासवर्ड त्यांच्यासाठी वेगळा पासवर्ड. हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जीमेलचा पासवर्ड इथं वापरायचा नाही, आपण आपला पासवर्ड वापरायचा. फ्री साइन अप वर क्लिक केलं तुम्हाला mail येईल. गेट फ्री होस्टिंगवर आपण क्लिक करणार. लोड येतो नेट स्पीड. हे वरती जे दिसतंय ना तुम्हाला सायबर म्हणले ते होस्टिंग त्यांचं घेण्यासाठीचं त्यांचं मार्केटिंग आहे. ते तुम्ही त्याच्या बोलतापांना बळी पडू नका, ते अवॉइड करा. इथलं कुठलंही काही घ्यायचं नाही. अकाउंट ओपन होतंय. फक्त या सगळ्या गोष्टींसाठी ना हायस्पीड इंटरनेट कंपल्सरी. तुम्ही इंटरनेटमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. तुम्हाला हायस्पीड इंटरनेट पाहिजे, कमीत कमी 2 MBPS त्याच्यावरचा स्पीड पाहिजे. हे तुम्ही अकाउंट ओपन केलं, आता ते नेटचं होतं तोपर्यंत मी सांगतो. मला अकाउंट ओपन केलं की तुमचा जो ईमेल आयडी तुम्ही इथे दिला असेल त्याच्यावरती तुम्हाला एक वेलकम मेल येतो व्हेरिफिकेशनसाठीच. बघा इथं आलेलं आहे वेलकम टू ट्रिपल, म्हणजे आपलं फ्रीमधलं अकाउंट ओपन झालं आणि आपलं होस्टिंग इथं आपल्याला फ्रीमध्ये मिळालं. डोमेन नेम पण मिळालं, होस्टिंग पण मिळालं. आता आपल्याला वेबसाईट पुढे डेव्हलप करायचं, पण त्याच्या आधी यांनी काय म्हटलंय की यांना एक जो मेल जाईल ऑथेंटिकेशन करायचं की हे तुमचंच अकाउंट आहे. ते झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. मेल आलाय का बघा. आता इथे त्यांनी असं मी म्हटलंय यूज दिस प्लॅटफॉर्म ॲज अ गेटवे टू प्रोग्रामिंग. म्हणजे अपग्रेड करायचंय का तुम्हाला, होस्टिंगसाठी पैसे द्यायचे आहेत का, आणि त्याच्या शेजारी एक ऑप्शन आहे इट्स ओके आय वॉन्ट टू लर्न. आपण इथे त्याच्यासाठी जमलोय की आपल्याला शिकायचं आहे, तर तो दुसरा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा. अपग्रेडवरती चुकूनही क्लिक करू नका, त्यांचं सतत ते मार्केटिंग करतील. बघा आता इथे BM भोसले नावाचा जो आपला डोमेन आहे तो क्रिएट झालाय. अवेटिंग ईमेल कन्फर्मेशन. तोपर्यंत ईमेलचं कन्फर्मेशन येत नाही, आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर म्हणजे ही वेबसाईट हे जे आहे ही प्रॅक्टिससाठीच आहे का? प्रॅक्टिससाठीच आहे. आणि म्हणजे मी फ्री घेऊन आयुष्यभर यूज करू शकतो. तुम्ही यूज करू शकता, पण आता तुम्ही सांगा, समजा मी तुमच्या समोर उभा आहे, माझा बिझनेस आहे, आणि मी तुम्हाला जर सांगितलं की माझी वेबसाईटचं नाव आहे pushkar.000webhostapp.com, कसं वाटेल? करायला हरकत नाही, फ्रीमध्येच आहे, तुम्ही वापरू शकता. कसं वाटेल? तुम्हाला पटणार असेल तर तुम्ही करू शकता, प्रॉब्लेम काहीच नाही. पण इथेच तुमचा ब्रँड जेव्हा एखादा तुमच्या वेबसाईटवरील यांचं मार्केटिंग होतं तिथेच कळेल आणि फ्री बघा. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही वेबसाईट करताय ब्रँड क्रिएट करायला, तेच खाली जाईल. येतोय? मल्टिपल वेबसाईटसाठी हा चांगला ऑप्शन आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, फ्री नोम नावाचा जो आहे तिथनं तुम्ही डोमेन नेम घ्या, आणि infinityfree.net अशी वेबसाईट आहे, तिथं होस्टिंग फ्री मिळतं. फक्त फ्री नोमवरनं तुम्ही डोमेन नेम घ्या आणि इन्फिनिटी फ्रीवरनं होस्टिंग घ्या, आणि कितीही वेबसाईट करा, त्याला काहीच लिमिट नाही. त्यांना मेल येतो तोपर्यंत आपण वर्डप्रेस बद्दल जरा ओळख करून घेऊ. तो वर्डप्रेस म्हणजे काय आहे? HTML IT बॅकग्राऊंड कोणी आहे? IT बॅकग्राऊंड कुठले कोडिंग लँग्वेज येत आहे, HTML येत आहे असं कोणी आहे? कोणीच नाही, किंवा असूनही आपण करत नसेल आहे तुम्ही आहे. कुठले HTML CSS जावास्क्रिप्ट म्हणजे वेबसाईट तुम्ही कोडिंगमध्ये डेव्हलप करू शकता. तुम्हाला वर्डप्रेस माहिती? थोडक्यात ठीक.
तर वर्डप्रेस हा असा ऑप्शन आहे. मगाशी कोणीतरी मला विक्स बद्दल विचारलं. विक्स नावाच्या कंपनीने पण भरपूर प्रमोशन केले. तुम्ही युट्यूबवर वगैरे त्यांच्या बरेच ॲडव्हर्टाईज बघत असाल. पण विक्स आणि वर्डप्रेस मधला मेन फरक तुम्हाला सांगतो. वर्डप्रेस हे जगामध्ये 30% लोक वापरतात. जगाचं बोलतोय मी. ऑस्ट्रेलिया, UK, US, जर्मनी, जपान सगळी लोक वर्डप्रेस वापरतात. 30% वर्ल्ड मधल्या वेबसाईट या वर्डप्रेस मधनं बनवलेल्या आहेत आणि त्या इतक्या सोप्या आहेत बनवायला. ते आता तुम्हाला कळेलच किती सोप्या आहे. तर विक्सवरचा काय प्रॉब्लेम येतो. विक्स हे लिमिटमध्ये आहे. वर्डप्रेस नवीन काही डेव्हलपमेंट आली की ती जगामध्ये ऍक्सेप्ट होते आणि त्याचा डिजिटल मार्केटिंगसाठी खूप उपयोग होतो. जो विक्समध्ये होत नाही कारण विक्स त्यांच्या पुरतच लिमिटेड आहे. त्यामुळे वर्डप्रेसमध्ये काय होतं की फक्त ड्रॅग अँड ड्रॉप फीचर असतात. म्हणजे तुम्हाला टेम्पलेट्स मिळतात. लाखो टेम्पलेट्स मिळतात. लाखो टेम्पलेट्स. तुम्हाला कुठली वेबसाईट बनवायची. समजा आता तुमची डेंटिस्टची वेबसाईट. तुम्ही फक्त वर्डप्रेसला मी तुम्हाला दाखवेन. फक्त डेंटिस्ट इन्स्टॉल करायचं वर्डप्रेस कसं करायचं ते बघू आपण. ईमेल आला तुम्हाला ते कन्फर्म करा. तर तो वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर फक्त टेम्पलेट्समध्ये जाऊन डेंटिस्टचे टेम्पलेट शोधायचं. त्याच्यात ते हजारो येतील. त्यातलं जे तुम्हाला असं वाटतंय की हां हे चांगलं आहे ते सिलेक्ट करायचं, ते इन्स्टॉल करायचं. त्याच्यात फक्त लोगोच्या ठिकाणी तुमचा लोगो टाकायचा. तुम्हाला पेजेसची नावं बदलायची तर पेजेसची नावं बदलायची. त्याच्यात तुम्हाला फोटोज अपलोड करायचे, फोटोज अपलोड करायचे. तुमच्या अबाउटसमध्ये तुमची माहिती टाकायची, सेव्ह करायची. पब्लिश केली की वेबसाईट लाईव्ह होते. लाईव्ह दिसायला लागते लोकांना, इमिजिएट. हे सगळं वर्डप्रेसने शक्य आहे आणि ते खूप इझी आहे. थोडंसं टेक्निकल आहे पण मी जसं सांगितलं मी पावडरिंग करत होतो पण मी करू शकतो तर तुम्ही करू शकता. फक्त ट्राय करायला लागेल. चुकायला स्टार्टिंगला पण ट्राय केलं ना तर तुम्हाला 100% जमेल. आणि अजूनही करून बघा. जसं ते माय ॲक्टिव्हिटी सांगितलं ना, युट्यूबवर फक्त वर्डप्रेस टाक. सगळं दुनिया बसली शिकवाय. झालं केलं युट्यूबवरती. मी स्वतः युट्यूबवरच शिकलेलो आहे सगळं वर्डप्रेस. फक्त मी खूप घुसलो त्याच्यामध्ये. म्हणजे बरोबरचं नाही शिकलो त्याच्यामुळे बऱ्यापैकी सवाल. आता मगाशी यांचं मॅनेज इथे जेव्हा आपण जात होतो तेव्हा तो स्टेटस तिथे डिसेबल होता. आता रनिंग आला म्हणजे यांची वेबसाईट नाही झाली. तर आता आपण याच्यावरती वर्डप्रेस इन्स्टॉल करू. स्टेप्स लक्षात ठेवा. पहिले आपण काय केलं 000 वेबहोस्टवरती गेलो. तिथनं साइन अप केलं ईमेल आयडी टाकून, पासवर्ड टाकून आणि डोमेन नेम दिलं. त्याच्यानंतर ही विंडो दिसली. ईमेल आपण कन्फर्मेशन केलं. त्याच्यानंतर ही विंडो आली. आता इथे आपल्याला मॅनेज वेबसाईटवर जायचं. मॅनेज वेबसाईट पुढचा ऑप्शन आहे. आता इथे 3 ऑप्शन्स दिसत आहेत तुम्हाला. दिसतात 3 ऑप्शन. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे बिल्ड अ वेबसाईट इझिली. दुसरा ऑप्शन आहे बिल्ड वर्डप्रेस वेबसाईट आणि तिसरा ऑप्शन आहे अपलोड ओन वेबसाईट. तर तुमची एखादी जुनी वेबसाईट कुठली असेल तर त्याच्या काही फाईल्स मिळतात त्या अपलोड करू शकता. बिल्ड वेबसाईट म्हणजे यांचे स्वतःचे 000 वेब होस्टवाल्यांचे स्वतःचे ड्रॅग अँड ड्रॉप फीचर्स आहेत. त्यांची रेडी टेम्पलेट असतात. ते तुम्ही वापरून तुम्ही वेबसाईट बनवू शकता. पण हे का नाही करायचं कारण वर्डप्रेस हे जग मान्य आहे. यांच्यापुरतं मर्यादित आहे. म्हणून आपण वर्डप्रेसलाच जातो. येस. तर बिल्ड वर्डप्रेस वेबसाईटवरती खाली जो ऑप्शन आहे इन्स्टॉल नाव हे आपण इन्स्टॉल केलं की आपल्याला युजर नेम विचारला जातो जो वर्डप्रेससाठी असतो. आता थोडंसं टेक्निकल लँग्वेज आहे. बॅकएंड आणि फ्रंट एंड असा प्रकार असतो. बॅकएंड म्हणजे काय तर तुम्ही वेबसाईट डेव्हलप करताना जे वापरता ते बॅकएंड. जिथून तुम्ही वेबसाईटवरती फोटो अपलोड करता, तुमचं कॉन्टेंट टाकता ते बॅकएंड. आणि फ्रंट एंड म्हणजे काय जी वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला दिसते ते फ्रंट एंड. बॅकएंड आणि फ्रंट एंड. तर आता हा जो हे आपण जे देतो हे बॅकएंडसाठी देतो. म्हणजे आपल्याला जर वेबसाईटवर काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण हा युजरनेम आणि पासवर्ड देतो. आता इथे URL विचारली आहे. BM भोसले आपण दिली तर तुमच्या 2, 3, 4, 5 तुम्ही जर घेतलं असतील तर ज्या URL वरती तुम्ही वर्डप्रेस इन्स्टॉल करताय ती सिलेक्ट करायची. आता इथे एकच असल्यामुळे खाली दुसरा ऑप्शन येणारच नाही. बरोबर आहे. एकच आहे. तर तुम्ही इथे किती वेबसाईट क्रिएट करू शकता पण एवढ्या करू नका. फक्त प्रॅक्टिस पुरता वापरा. आणि इन्स्टॉल म्हटलं डिपेंड अपॉन तुमचा इंटरनेटचा स्पीड 2 मिनिटांमध्ये वर्डप्रेस इन्स्टॉल होतो. आता वर्डप्रेस आपण कुठे इन्स्टॉल केलं होस्टिंग सर्व्हिसवरती. डोमेन नेम घेतला त्या डोमेन नेमवरती आपण आता हे वर्डप्रेस इन्स्टॉल करतो. म्हणजे आता जर तुम्ही नवीन वेबसाईट जर तुम्हाला अजून बनवायची असेल तर दुसरं डोमेन नेम आहे आणि त्याच्यावरती परत एकदा वर्डप्रेस इन्स्टॉल करायला लागेल. ठीक आहे. गोंधळ करून घेऊ नका याच्यात.
थोडीशी टेक्निकल भाषा आहे. पहिला हाफ तुम्हाला आता सांगतो, पहिला हाफ थोडासा टेक्निकल आहे आणि दुसरा हाफमध्ये तुम्ही एन्जॉय करा. त्याचं सोशल मीडिया आणि मग जे सगळं मेन असेल. पण माझं सांगणं हेही काम आहे, कारण याच्यात पण जास्ती पैसा आहे. आणि जसं यांनी सांगितलं 65,000, यांनी सांगितलं 25-24, तुम्ही एक वेबसाईट द्या ना बनवून बघ. झालं ना महिन्यात. आम्ही असेच सुरुवात केली होती वेबसाईटवरून. पहिले 2,000 घेतले, 4,000 घेतले. आता चार्ज मी सांगत नाही, पण आम्ही चांगले मजबूत घेतो आणि हेच वापरतो. मला HTML, जावास्क्रिप्ट, CSS, jQuery काय काय अजून असतं काहीही येत नाही आणि शिकायचंही नाही. नमस्कार, मी विठ्ठल पाटील. माझं यूट्यूब चॅनल आहे ग्रेट महाराष्ट्र. सचिन जगताप सरांनी जे कार्यक्रम केला, जे यूट्यूबवरून सोशल मीडियातून पैसे कसे कमवायचे ते सांगितले, त्याची माहिती मला मिळाली आणि त्या माहितीतून मी बरेच काही शिकलो. आता प्रत्येकजण मराठी भाषेत आपल्याला जे सांगत नाही, यूट्यूबवर हे व्हिडिओ त्याचे मिळतात, पण ते आपल्याला समजत नाही. पण हे सचिन सरामुळे मला मराठीतून पूर्ण समजलं आणि यातून पैसे कसे कमवायचे हे याचं मला बरीच माहिती मिळाली. माझं यूट्यूब चॅनल आहेच, परंतु त्या चॅनल कसा अजून वाढवायचं, त्यातून कसे व्ह्यूज वाढवायचे याची माहिती मला हे सचिन सरांनी जे उपक्रम केला त्यातून भरपूर मिळाली आणि त्याचा फायदा मला भरपूर होईलच. हा उपक्रम छान वाटला आणि या उपक्रमामुळं बरेच लोकांना पैसे कमवण्याची संधी मिळाली.